धाराशिव जिले में भारी बारिश से बह गई कृषि भूमि की मरम्मत अब तक पूरी नहीं हो पाई है, जिससे किसान मुश्किलों का सामना कर रहे हैं। मानसून शुरू हो चुका है, लेकिन किसानों को अब तक पर्याप्त सरकारी सहायता नहीं मिली है। बूम तालुका के पाटसांगवी गांव में नाम फाउंडेशन की मदद से छोटे किसानों की बह चुकी जमीनों की मरम्मत का काम शुरू किया गया है। हालांकि बारिश के चलते कार्य में बाधा आ रही है, जिससे समय पर काम पूरा होने को लेकर चिंता बढ़ गई है। किसानों का आरोप है कि पूरे गर्मी के दौरान जल संधारण और राजस्व विभाग की लापरवाही के कारण मरम्मत कार्य समय पर नहीं हो सका। भारी बारिश से उन्हें करीब 1 करोड़ रुपए का नुकसान भी हुआ है। अब खरीफ सीजन की शुरुआत के साथ किसानों के सामने गंभीर संकट खड़ा हो गया है। वे जल्द से जल्द मरम्मत और मुआवजे की मांग भी कर रहे हैं। नवरे राहणार पाटसांगवी तालुका भूम जिल्हा धाराशिव 23/9/2025 अतिवृष्टीत ही सगळं वाहून गेलं। बंधारा फुटल्यामुळं बंधारा फुटाय कारण ती खालनं 5 फूट भिंत पॅक केली आणि त्याच्यावर एक गेट होतं, त्याच्यामुळे पाणी नाही खालनं ही झाल्यामुळं पाण्याचा भरपूर विसर्ग नाही झाल्यामुळं हे मागून फुटलं, बंधाऱ्याच्या पाठीमागून फुटलं, त्याच्यामुळे माझं नुकसान झालं। 1 कोटी रुपयाचं माझं नुकसान झाले सर। माझी पाईपलाईन वाहून गेली, मोटर वाहून गेली, बोर्ड वाहून गेला। मला प्रशासनाने फक्त महसूल प्रशासनाने 25,500 रुपये मदत दिली आतापर्यंत 3 हेक्टरची अतिवृष्टीतली, आणि जी रब्बी पेरणीला 10,000 रुपये देतो म्हणले होते, त्यातले रुपया मदत मिळालेली नाही। खरडून गेलेल्यातली रुपया मदत मिळालेली नाही। दुसरी गोष्ट, मी आत्मदहनाचा इशारा दिला होता कलेक्टर ऑफिसला। पाटबंधारे विभागाचे अधिकारी तिथं आले कलेक्टर ऑफिसला, मला पत्र दिलं त्यांनी। त्यात असा उल्लेख केलेला त्यांनी, माझे जे मुद्दे होते ते काम चालू मला 15 मेला काम चालू करतो म्हणले होते। तर परत गेलो तर म्हणले आचारसंहिता चालू झाली। परत ही त्यांचं पत्र आहे सर, हे माझं नाही पत्र, हे त्यांचं पत्र आहे। लघु पाटबंधारे क्रमांक 2 कोल्हापुरी बंधारे यांचे चुकीच्या पद्धतीने उंची वाढवल्याने शेतीचे नुकसान झालेले, सदर उंची वाढवलेले काम पाडणे, संरक्षण भिंत बांधणे बाबत अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यास कळवले आहे। करिता चुकीच्या पद्धतीमुळे उंची वाढवल्याने शेतीचे नुकसान झाल्याचे असे आपले म्हणणे असून बंधाऱ्यांची उंची बाबत तांत्रिक तपासणी करून अहवाल सादर करण्यास उपविभागीय जलसंधारण अधिकारी परांडा यांना आदेशित केले आहे। तरी अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल। आपण 13 मे 2000 रोजी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आत्मदहन करीत असले बाबीपासून प्रवृत्त होऊन प्रशासनास सहकार्य करावे, हे मला जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांचं पत्र। मग तुम्ही मला सांगा, 13 मेला पत्र दिलंय मला सर, आज 7 जून आहे, ह्यांचा आणि अहवालच गेला नाही का? ह्यांनी काय कारवाई केली? ती जी 5 फूट बांधलेले ते त्यांनी पाडावा, माझ्या शेताला संरक्षण भिंत बांधून द्यावा, माझी मागणी काहीच नाही सर। जी माझे नुकसान झाले, पाईपलाईन वाहून गेली, मोटर वाहून गेली, ती माझी त्यांनी पाईपलाईन करून द्यावा, मला त्यांच्याकडून पैसे नको। मुरलीधर अर्जुन नाईक नवरे।